मिरज कागवाड राज्य महामार्गावर महिषा चेकपोस्ट जवळ स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत 16,50,000 रुपयांचा गुटखा, गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला। आज बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख वय वर्ष 28 राहणार सांगली याला मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राहावी या हेतूने शासनाने सीमारेषेवर चेकपोस्ट उभा केले। आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक MH10 CR 0641 गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरजकडे येत होती। यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती। यावेळी पोलीस नाईक प्रवीण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूम यांनी शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास 11,60,000 रुपये किमतीचा गुटखा सापडला। स्थिर सर्वेक्षण पथकाचे पथक प्रमुख महेश कुमार लांडे, सुनील कोरे, राकेश शिंदे, राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले, भारत पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। 2024च्या अनुषंगाने महिषा तसेच शिंदेवाडी येथे आंतरराज्य चेकपोस्ट आणि तसेच SST पथक कार्यान्वित आहे। या पथकाच्या कामगिरीमध्ये अवैध गुटख्याची वाहतूक, अवैध दारू वाहतूक किंवा रोकड याची तपासणी केली जाते। आज रोजी पथक प्रमुख लांडे साहेब आणि इथे पोलीसच्या पथक प्रमुख महिला पोलीस निरीक्षक मॅडम, शेजाळ लोखंडे आणि पथकाचे सर्व सदस्य यांनी अवैध वाहतूक करणारा टेम्पो जो बसच्या आडून जात होता त्याला व्यवस्थितपणे थांबवून त्याची तसून तपासणी केली असता त्यामध्ये 16.5 लाख रुपयाचा गुटखा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। ही कामगिरी अशी चालू राहणार आहे आणि सध्याची कामगिरी माननीय जिल्हाधिकारी, उपअधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।